त्याची जबाबदार आम्ही आहोत. तर आम्ही जातो इकडनं. काय चांगलं आहे ना साहेब, याच्यात काय. आणि पोलीस जबाबदारी घेते तर मला माहिती आहे की घटना एकही घडणार नाही. मला पूर्ण भरोसा आहे पोलिसांवर, मुंबई पोलीसवर पूर्ण भरोसा आहे. साहेब बरोबर आहे ना. म्हणून बोललो गोदड्या मागून घेतो, झोपू आपण इथे. सगळ्यांना मांडी घालून बसत नाही. 12:30 वाजले की वडापाव मागून घेतो. साहेब जर ते आले असते ना तर विषय वाढला नसता, विषय झाला असता. पण त्यांना ना लय रुबाब आहे साहेब. आता ह्यांचा हा रुबाब काढायचा साहेब आपण. म्हणजे यांना मुंबईतून उभे घालवायचे थोडक्यात. उभेच्या 4 गाड्या फुटल्या ना मग कळेल ना. काय गाड्या फोडले बिचारे, ते ड्रायव्हरचे असतात ना. आपण सगळे काय बघावं लागतोय. नाहीतर कधी जर ह्यांच्या गाड्या असते ना, ह्यांच्या गाड्या तर चालू काय नाही हो, ते दाखवण्यासाठी आहे. गाड्या ड्रायव्हरच्या बिचारा लोन काढतो. हा, त्यांना आपण काय त्रास द्यायचा बिचाऱ्यांना. गरीब माणूस असतात ते. त्याला लोनचे हप्ते भरायचं टेन्शन असेल त्याला. ते बॅनर लावून त्यांना सांगू साधी व साधी की बाबा ह्या तारखेपासून उबरच्या गाड्या चालवू नको, उबरचा आयडी चालवू नको. बॅनर लावून सांगणार पुढे मुंबईत. तुमची आहे की युनियन? आहे ना, पण हा विषय युनियनचा नाही ना साहेब. मला वाटतं मनोजच बघतो ना युनियन. कामगार सेना बघताय ना म्हणून. हो, संजय नाईक साहेब आहेत, वाहतूक सेना. पण सध्या विषय तो नाही ना, विषय आपला हा आहे. नाहीतर तो विषय आठवण करून देतो. नाही आहे ना माहिती. साहेब नाही केलं तर उद्या मला माहिती आहे काय करायचं आहे. आमची चर्चा झालेली आहे हां, मनोज चेअर माझी चर्चा झाली. काय झालं अरे नाही उचललं ते. इथली सगळे लॅपटॉप जप्त करा. हा बरोबर आहे साहेब, ते बरोबर आहे. बघा साहेब, एक 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 सगळ्यांचे माइंड चालू होणार हळूहळू. हां, इथं 2 लॅपटॉप होते, त्याचं गायब झाले. गायब झाले. आणखीन गायब होण्याच्या आधी अरे बाबा ते त्यांचे पर्सन असतात रे बाबा. सगळं डाटा त्यांचं कशाला नुकसान करताय गरीबाचं. पर्सन असतात, कंपनीचं काही नसतं याच्यात. सगळे तर टीव्ही कंपनीचे आहेत ना सगळे. पण त्याच्यात तुला मॅच पण दिसणार नाही. झिम्बाब्वेची मॅच बघू आपण. पाकिस्तानमध्ये कसे फोडतात. घोडे साहेब, काय दिसणार नाही. घोडे साहेब चुकीचं आहे. म्हणजे पोलिसांना पण किती हलक्यामध्ये घेत आहेत ते बघा तुम्ही. उबेर पोलिसांना किती हलक्यामध्ये घेत आहे. एवढं पोलीस प्रोटेक्शन असून सुद्धा येत नाही.